त्याच्यावर दुसरा बोलला, दादा हे काहीच नाही, हा तर वेशा विकतो. त्याच्यावरती सरपोतदार बोलले, पण ह्याचा पक्षाशी काय संबंध? आज जी भानगडं चालू आहेत शिवसेना भाजपमध्ये, त्याचा मुंबई महानगरपालिकेशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. तुमच्या जगण्याशी काही संबंध नाही त्याचा. रोजच्या रोज ही जी शहर बकाल होत आहेत, या बकालपणाबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून जरा थोडंसं करमणूक कमी, म्हणून जरा म्हटलं प्रबोधन करावं, थोडंसं विचार करावा, तो काय काय गोष्टी असतात. 8 नोव्हेंबरला नोटा बंद झाल्या. नोटा बंद झाल्यानंतर अनेक काही काही गोष्टी झाल्या. पंतप्रधानांची भाषणं झाली, वेगवेगळे गोष्टी सांगत होते ते. आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना त्याच्यातलं एक वाक्य त्यांचं माझ्या नक्की लक्षात आहे, आपल्याही लक्षात असेल. आणि तेव्हा ते असं सांगत होते की पुढल्या वर्षी बघा, या नोटाबंदीचा परिणाम पुढल्या वर्षी तुम्ही बघाल, एक तुम्हाला नवा भारत दिसेल. नवा भारत. म्हणून मी या वर्षीपासून म्हटलं बघायला सुरुवात केली, म्हटलं नवा भारत काय दिसतो एकदा बघू तरी. म्हणून जरा एक आकडेवारी काढली. आकडेवारी बाकीच्या विषयांवरती येईन थोड्या वेळाने. जरा आकडेवारी थोडीशी आपल्या कानावरती पडली, महाराष्ट्राच्या जनतेच्या कानावरती पडली, बरं वाटेल. काही फरक पडलाय की नाही पडलाय. आज साधारणपणे देशामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. 5 राज्यांमध्ये. आज त्या 5 राज्यांमध्ये साधारणपणे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, तुमचं उत्तराखंड आणि मणिपूर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आज महानगरपालिकांची निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आज मुंबई आहे, ठाणा आहे, पुणे आहे, नाशिक आहे, पिंपरी चिंचवड आहे, नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, सोलापूर आहे, उल्हासनगर आहे, अशा 10 महानगरपालिका आहेत. मी साधा एक आकडेवारी सहज काढली की बाबा आता विधानसभा निवडणुका सुरू आहेत 5 राज्यांमध्ये. किती उमेदवार उभे आहेत पक्षाचे? अपक्ष नाही, मी अपक्ष धरलेलं नाही, तर मला माहितीच नाही. पंजाबमध्ये किती उभे आहेत, गोव्यात किती उभे आहेत, किती पक्षांची काय काय माणसं उभी आहेत, म्हणून मी ती काढली. तर साधारणपणे पंजाबमध्ये उमेदवार आहेत 1145. ऐका, मी काय बोलतो ते नीट ऐका. पंजाबमध्ये उमेदवार आहेत 1145. गोव्यामध्ये आहेत 251. उत्तराखंडमध्ये आहेत 300. उत्तर प्रदेशमध्ये आहेत 1531. मणिपूरमध्ये आहेत 135. म्हणजे एकूण आहेत 3362. हे मी सगळ्या पक्षांची मिळून बोलतोय, यात अपक्ष नाही. निवडणूक आयोग नावाची एक प्रक्रिया आहे जी फक्त निवडणुकीच्या वेळेला तुमची जर होर्डिंग लागली असेल किंवा तुमचा बोर्ड लागला असेल तर ते झाकायला येतात, बाकी यांचा उपयोग काही नसतो. त्या निवडणूक आयोगाने दिलेला जो खर्च आहे, अधिकृतरित्या करायचा खर्च, हा आमदाराला 25 लाख रुपये आहे आणि नगरसेवकाला 10 लाख रुपये आहे अधिकृत. बरोबर आहे ना? एवढंच आहे ना? त्या अधिकृत प्रमाणे जर समजा आपण आमदारांचा खर्च पकडला तर पंजाब मधला खर्च येतो अधिकृत करायचा खर्च. पंजाब मधला येतो 321 कोटी रुपये. गोव्यामधला येतो 70 कोटी रुपये. नाही तो बरोबर 70 कोटी रुपये. उत्तराखंडमध्ये येतो 84 कोटी रुपये. उत्तर प्रदेशमध्ये येतो 430 कोटी रुपये. मणिपूरमध्ये येतो 37 कोटी रुपये. एकूण साधारणपणे या 5 राज्यांमधला अधिकृत करायला दिलेला खर्च हा 944 कोटी 72,20,000 रुपये.
मला माहित नाही म्हणून पैसे काढले, एटीएम बंद काढले, कार्ड स्वाईप केलं. बरं, आता बँकेबद्दल तुम्हाला पैसे काढायला किती आहेत? आठवड्याला 24,000 रुपये. 25 लाख रुपये कसे काढतात तुम्ही? मग तुम्ही म्हणाल की आम्ही चेक दिले कोणाला? वडापाववाल्याला. सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे, सगळ्या ठिकाणी कॅश चालू आहे. कोणती कॅशलेस, कोणता कॅशलेस भारत आणत होती? कॅशलेस. मध्यंतरी माझ्याकडे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आले होते, झाले त्याला 1-2-3 महिने झाले. त्यांच्या तोंडचं वाक्य सांग. सहज बसले होते, बसल्या बसल्या मला त्यांनी सांगितलं की म्हणे गेल्या 2014च्या निवडणुकीला म्हणे आम्हाला काही गरज नव्हती म्हणे पैशाची, आमच्याकडे पैसे आहेत म्हणे, तरीही पक्षाने प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्रातल्या 1-1 कोटी रुपये पाठवले, म्हणजे 288 कोटी रुपये. आता तीच गोष्ट जर समजा आपण आता उत्तर प्रदेशला लागू केली तर साधारणपणे तिकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत 400, म्हणजे 400 कोटी रुपये झाले. म्हणजे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस मिळून ते 400 कोटी खर्च करणार, म्हणजे मायावती त्या 400 कोटी रुपये खर्च करणार, म्हणजे साधारणपणे 1200 कोटी रुपये असेच खर्च होणार. मला कळलं नाही नवीन भारत कुठचा दिसला. यात नवीन भारत कुठला? 2014ला जो भारत होता तोच भारत आज आहे. ज्या प्रकारचे पैसे बाहेर येत आहेत त्याच प्रकारचे पैसे आजही बाहेर येत आहेत. सर्वसामान्य माणसाला रांगेत का उभा केला ना तुम्ही? त्या रांगेत 200 माणसं नेली, 200 जण गेले. आज अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत, काही कोटी लोकांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत, काही कोटी लोकांच्या अजूनपर्यंत बाहेर येत नाहीत हे सगळे प्रकरण. काही कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशभर. नोटाबंदी का केली? काय नव्याने घडलं? आणि तेच पंतप्रधान 31 तारखेला काही बोलतील असं वाटलं होतं, त्या विषयावरती काही बोलायला नाही तयार नाही. आजही त्या विषयावरती बोलायला तयार नाहीये की किती नेमके पैसे आले, नक्की जमा किती झाले. काल तर एक जण सापडला, पाकिस्तान मधनं 2000 रुपयाच्या खोट्या नोटा बनवल्या गेलेल्या आहेत, त्यातला एक माणूस सापडला. असे किती लोक आले असतील पाकिस्तानामधनं? म्हणजे तुम्ही ज्या खोट्या नोटांचा विषय बोलत होता त्या खोट्या नोटाही पसरल्या गेल्या आता भारतात. मला जो आपला गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय ज्याला एक अपेक्षा होती की काहीतरी नवीन घडेल, काहीतरी होईल, अनेकांशी मी त्यावेळेला बोललो. अनेक जण मला सांगत होते नाही नाही काहीतरी घडेल. काही लोकांना वाटत होतं बरं झालं श्रीमंतांना लाभ बसेल, त्यांची वाट लागेल, सगळं सरळ रस्त्यावर सरळ येईल सगळ्या गोष्टी. काही नाही, सगळं जैसे थे आहे, रांगेत तुम्ही. या असल्याच गोष्टींच्या भूलथापांना जर बळी पडून जर समजा मतदान होणार असतील, उगाच नाही हा देश 1000 वर्ष पारतंत्र्यात होता. हा देश 1000 वर्ष, 1010 ते 1011ला ज्याला गजनीचा मोहम्मद आला, त्या गजनीच्या मोहम्मदापासून ते आतापर्यंत ब्रिटिशांपर्यंत 1947 सालापर्यंत 1000 वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता. का? अशाच वागणुकी नाही, कारण आपण विचारतच नाही काय झालं, काय होतंय, काय. भारतीय जनता पक्ष आज सांगते पारदर्शी आम्ही सरकार देऊ. कोणतं पारदर्शी? तुम्ही सांगतच नाही काय चाललंय ते. म्हणजे आज भारतीय जनता पक्षाकडे रक्कड पैसा आहे. कुठून आला? सरकार तुमचं, त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे आले. मला आज कळते की भारतीय जनता पक्ष स्वतःला जे पार्टी विथ डिफरन्स म्हणतात म्हणजे काय. पार्टी विथ डिफरन्स याचा अर्थ आमच्याकडे पैसे तुमच्याकडे नाही, हाच फक्त वेगळेपणा आमच्यातला आणि तुमच्यातला. आम्ही विचारतच नाही आहोत. आम्ही
फक्त होर्डिंग बघायची, आम्ही फक्त वर्तमानपत्राच्या जाहिराती बघायच्या, आम्ही फक्त व्हॉट्सअपवरती काही गोष्टी चालल्या त्या बघायच्या, भपका बघायचा आणि आम्ही मतदान करून टाकायचं. काय होणार आहे, काय घडणार आहे माहित नाही.